गरमागरम केकला थंड करण्यासाठी इथे मी गार पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पायनॅपल क्रश हे ॲड केलेलं आहे. आणि त्यानंतर इथे मी आपली जी लेयर होती, जी थ्रेडच्या मदतीने मी इथे कट केलेली होती, ती मी क्रीममध्ये क्रश फिल करून ते स्प्रेड केलेलं आहे. तर यामुळे आपल्या केकची जी टेस्ट आहे ती आणखी एन्हान्स होते. मला ऑर्डर आलेली होती, तर या केक मी गरम असतानाच मी याला थ्रेडच्या मदतीने कट केलेला आहे. तर थ्रेडच्या मदतीने कसं कट करायचं हे मी आधी झालेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्हाला ती व्हिडिओ पाहायची असेल किंवा तुम्हाला थ्रेडने कसं केक कट करायचं लेअरिंगमध्ये कुठेही गडबड न करता, तर ती तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. त्यानंतर इथे मी तीनही लेअर क्रमकोट वगैरे केलं आणि त्यानंतर मी इथे क्रीम ही लावून घेतलेली आहे. क्रीम वर लावल्यानंतर साईडला जी क्रीम लावण्यासाठी इथे मी पायपिंग बॅगची मदत घेतलेली आहे. कारण मला इथे खूप ओव्हर क्रीम लावायची नव्हती, कारण ऑलरेडी मी आतमध्ये खूप जास्त क्रीम फिल केलेली होती. त्यामुळे मला साईडला वर जास्त क्रीम ही अप्लाय करायची नव्हती. त्यामुळे इथे मला वर जे आहे तिथेही काही हलके क्रम्स हे माझ्या केकमध्ये मिक्स झाले. तर ही चूक तुमच्याकडे होऊ नये. म्हणजे माझ्याकडून काय झालं की मी जी ड्राय क्रीम होती, तर ड्राय क्रीम असल्यामुळे ते तिथे स्प्रेड व्यवस्थित होत नव्हती आणि त्यामुळे तिथे ते क्रम्स हे ॲड झालेले आहेत. त्यानंतर मी स्क्रॅपरच्या मदतीने साईडला डिझाईन केली आणि पुन्हा मी हलकी क्रीम लावत इथे क्लीन केलेलं आहे. तर आपल्याला कधी जर केक द्यायचा असेल तर डॉल केकसारखं एक ऑप्शन, डॉल केकला एक ऑप्शन म्हणून हा केक आहे. तर याआधी या कस्टमरने डॉल केक नेली होती, तर आता त्यांना डॉल केकला ऑप्शन म्हणून मी या केकची त्यांना आयडिया दिली. तर त्यांना ते बरं वाटलं. ते बोलले की ठीक आहे, तुम्हाला जसं वाटते ते तसं करा. सो त्यानंतर इथे मी आपली जी पेपर डॉल असते ती घेतलेली आहे आणि ती इथे मी लावून घेतलेली आहे. जर तुम्हाला याचं नेमकं नाव माहीत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, कारण मला याबद्दल माहिती नाही. त्यानंतर इथे मी लिप नोझल घेतलेले आहे आणि लिप नोझलच्या मदतीने नोझलला थोडं वरखाली नेत मी ही इथे डिझाईन बनवली आहे. तर तुम्हाला ही नवीन डिझाईन कशी वाटली ते पण कमेंटमध्ये सांगा आणि ही डिझाईन तुम्हाला पूर्णपणे या केकचा लुक कसा वाटला ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि काही कमी जास्त झालं तर नक्कीच माफ करा. तर इथे डिझाईन झाल्यानंतर पुन्हा मी एक छोटा नोझल ओपन टिपचाच नोझल घेतलेला आहे आणि त्यामध्ये पुन्हा मी येलो कलरची क्रीम ही तिथे टाकलेली आहे आणि साईडला तिथे मी जी आपली छोटीवाली डिझाईन असते ती इथे मी हळूहळू ती डिझाईन इथे कंप्लीट केलेली. केकचा ऑप्शन म्हणून तुम्ही पण तुमच्या कस्टमरांना सांगू शकता. तर माझ्या कस्टमरांना ही गोष्ट आवडली आणि त्यांनी मला डॉल केकला थोडे एक्स्ट्रा पैसे लागतात आणि या केकमध्ये थोड्या कमीमध्ये होऊन जाते. तर इथे आपला केक हा रेडी झालेला आहे. ऑप्शन केक हा इथे रेडी आहे. कसं? धन्यवाद.